याच शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली। मंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषद शाळेचे व्हिडिओ कॉल करून कौतुक देखील केले। पटसंख्या वाढवा बक्षीस मिळवा या अभियानात मंगळूर नवघरे येथील शाळेने उत्कृष्ट काम केल्याने त्यांचं हे कौतुक करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने पटसंख्या वाढवा आणि बक्षीस मिळवा ही योजना राबवली, ज्यामध्ये चिखली तालुक्यातील मंगळूर नवघरे येथील शिक्षक आणि गावकऱ्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी झटून मदत केली। इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत असणाऱ्या या शाळेत मागच्या वर्षी शाळेची पटसंख्या 67 होती आणि आता या शाळेची पटसंख्या वाढून 170 एवढी झाली आहे। याची दखल घेत राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मुख्याध्यापक अंबोरे यांना व्हिडिओ कॉल करून शुभेच्छा दिल्यात। तुमच्यासारख्याचं प्रोत्साहन मिळालं तर आम्हाला अजूनही काम करायला ऊर्जा मिळेल सर। नाही तुम्ही हा बोला। आणि कसं आम्हाला अजून जास्त प्रकारे आपल्या जिल्हा परिषद शाळेतील गोरगरिबांच्या मुलांना कशा प्रकारे जास्त चांगलं शिकवता येईल, कारण आज शेतीचं उत्पन्न जास्तीत जास्त 1 लाखापर्यंत आहे आणि कॉन्व्हेंटमध्ये फी 1 लाखापर्यंत आहे आणि आपल्या मुलांना शेतकरी सर्वसामान्य लोक हे शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजेत, म्हणून आपल्या जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत, म्हणून आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे सर। नाही, तुमचं मी विशेष अभिनंदन करतो। तुमच्या संपूर्ण टीमने, सर्व ग्रामस्थांनी, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या जिल्हा परिषद शाळेचं नाव लौकिक मोठा केला आहे। जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की मनामध्ये चित्र निर्माण होतं ते जीर्ण झालेली इमारत, अत्यल्प पटसंख्या आणि सुविधांचा अभाव। कारण काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद शाळांची ही झालेली दुरावस्था आपण सगळेच जाणून आहोत। आता मात्र हे सगळं चित्र बदलतंय। ग्रामीण भागात शिक्षणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा मॉडेल स्कूल म्हणून नावारूपास येत आहेत आणि ह्याच शाळा आधुनिक सोयीसुविधांनी उपयुक्त ठरत आहेत। त्यापैकीच ही एक अशी शाळा। पाहुयात महाभूमीच्या या स्पेशल रिपोर्टमधून। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात येणारी मंगळूर नवघरे येथील जिल्हा परिषद मराठी शाळा, या शाळेचा कायापालट थक्क करणारा आहे। इथल्या भिंती केवळ रंगवल्या गेल्या नाहीत तर त्या खऱ्या अर्थाने बोलक्या झाल्या आहेत। जुन्या काळ्या फळ्यांची जागा आता आधुनिक इंटरॅक्टिव्ह पॅनलने घेतली आहे। या शाळेतील शिक्षकांनी तर थेट कॉन्व्हेंटच्या शाळांना आव्हान दिलं, आमचा झेडपीचा पोरगा हरला तर सांगाल ते बक्षीस। हे ऐकून तुम्हाला वाटेल की एखादी पैज लागली आहे, पण तसं नाही। हे एक थेट आणि खुलं आव्हान आहे। आमच्या शाळेतील 1लीच्या आणि इंग्रजी माध्यमातील 1लीच्या विद्यार्थ्याची बरोबरी करून बघाच। आमचा विद्यार्थी जर हरला तर मी हवे ते बक्षीस देण्यास तयार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मंगळूर नवघरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या गुरुजींचा हा आत्मविश्वास भल्याभल्यांना थक्क करणारा आहे। एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटलेले असताना या शाळेने मात्र राज्यासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे। 1ली 2रीचे चिमुकले कॅमेऱ्यासमोर तर एवढ्या आत्मविश्वासाने बोलतात की भल्या भल्यांची बोलती बंद होईल। बघा। मला खूप तहान लागली आहे। व्हेरी गुड। मला पाहायचं आहे। मला 2 हात आहेत। मला एक नाक आहे। व्हेरी गुड। मला माहित आहे। मला माहित नाही। सरळ उभा राहा। बंद का? गरज नाही। मी वाटेतच आहे। मी अडचणीत आहे। मी कधीच रडत नाही। ठीक आहे। ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाला आपली लेकरं सुशोभित असलेल्या शाळांमध्ये टाकणं परवडत नाही, पण गावकऱ्यांनी लोकसहभागातून तब्बल 7 लाखांचा निधी गोळा केला आणि आपली जिल्हा परिषदेची मराठी शाळाच सर्वच बाबतीत कशी सरस आहे हे दाखवून दिलं। एकाच वर्षात शाळेची पटसंख्या 63 वरून थेट 173 वर पोहोचली। सध्या असं युग जे ते कॉन्व्हेंटवर चालू आहे, पण कॉन्व्हेंटला जे शैक्षणिक गुणवत्ता आहे ती गुणवत्ता तिथे भेटत नाही
आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये जी गुणवत्ता आहे, शैक्षणिक गुणवत्ता, ती आपल्याला जिल्हा परिषद शाळेमध्ये भेटते. मी स्वतः पण एक प्राध्यापक माणूस आहे, म्हणजे MSc PhD झालेला आहे. त्याच्यामुळे मला ती गुणवत्ता कुठे आहे हे मला पहिलेच माहिती आहे. त्याच्यामुळे मी माझा मुलगा जिल्हा परिषदला टाकलेला आहे. म्हणजे तुम्हाला खात्री आहे की जिल्हा परिषदेमध्ये चांगलं शिक्षण चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण आपल्याला जिल्हा परिषदमध्येच भेटेल. या बात. बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या इतर मराठी शाळांसाठी मंगरुळ नवघरे येथील ही शाळा प्रेरणा ठरत आहे. ब्युरो रिपोर्ट, डिजिटल महाभूमी, बुलढाणा.